सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात आज आकाशी उंच भरारी घेण्याचे बळ आहे। सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात आज आकाशी उंच भरारी घेण्याचे बळ आहे। हेच तुझ्या ज्ञानदानाचे खरे फळ आहे। हेच तुझ्या ज्ञानदानाचे खरे फळ आहे। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर तसेच प्रमुख अतिथी, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्रमैत्रिणींनो, भारत देश पारतंत्र्यात असताना देखील अशी काही व्यक्ती या भारतात घडून गेली, तिने या समाजासाठी असे काही कार्य केले की समाजाची दिशाच बदलली। ती व्यक्ती म्हणजे सावित्रीबाई फुले। आधुनिक भारताच्या पहिल्या शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका म्हणजे सावित्रीबाई फुले। यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या एका खेड्यागावात झाला। त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे दूरच, त्यांच्यावर अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार व्हायचे। यातच एक स्त्री समोर आली, ती म्हणजे सावित्रीबाई फुले। त्यांनी त्यांचे पती क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या माध्यमातून शिक्षणाशी ओळख करून घेतली आणि त्यांनी लेखणी चालवायला शिकली। त्यांनी लेखणी चालवता ही त्यांच्याचकडे ठेवली नाही, तर त्यांनी 1848 रोजी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली। त्यांनी स्वतः एक शिक्षिका बनवून मुलींना शिकवले। यात त्यांना समाजाच्या शिवा तसेच शेण व त्यांच्यावर गोटे फेकायचे, पण त्या डगमगल्या नाही। याच त्यांच्या हिमतीने आज स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे। सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रातच कार्य केले नाही, तर स्त्रियांच्या पुनर्विवाहासाठी तसेच बालहत्या रोखणे आणि अस्पृश्यता विरुद्ध चळवळीत देखील सहभाग घेतला। त्यांचे पती क्रांतीसूर्य महात्मा फुले हे त्यांच्या सोबत होते। त्या कोणत्याही अडथळ्यांना न डगमगता समोर गेल्या। आज त्यांची कृती ही भारतातच नव्हे तर जगात जाणली जाते। त्यांचे कार्य हे किती अफाट आहे हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर त्यांचे जीवन किती समस्यांनी वेढले होते हे देखील आपल्याला माहीत असणे अति आवश्यक आहे। आज आपण त्यांचे कार्य व प्रेरणा यांचा सन्मान करूया आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला वंदन करूया। एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।